ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि ऐतिहासिक परंपरेला उजाळा देणारी वारी रायगडाची ही परंपरा यंदा 4थ्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे। भक्ती आणि शिवभक्तीचा संगम अनुभवण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होतात। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते किल्ले श्री रायगड असा हा पालखी सोहळा दरवर्षीप्रमाणे यावर्षी उत्साहात सुरू झाला। या वारीची सुरुवात संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर इथे त्यांच्या पवित्र समाधीला पालखीनं भेट देऊन झाली आहे। चैतन्यमय अशा वातावरणात टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषामध्ये सोहळ्याची सुरुवात झाली। त्यानंतर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथे त्र्यंबक राजांचं दर्शन घेऊन विधिवत पूजन करत पालखीचा शुभारंभ करण्यात आला। 21 एप्रिल रोजी दुपारी 2:30 वाजता पालखीनं रायगडाकडे प्रस्थान केले। संत परंपरेची गाथा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा अभिमान यांचा संगम घडवणारी ही वारी भाविकांसाठी विशेष ठरते। रायगड इथे पोहोचल्यानंतर अखंड हरिनाम सप्ताह, भव्य कीर्तन महोत्सव, शिवकालीन शस्त्र प्रशिक्षण तसेच बालसंस्कार शिबिर अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। त्यामुळे नव्या पिढीला इतिहासाची जाणीव आणि संस्कारांची शिकवण दिली जाणार आहे। या सोहळ्याची सांगता किल्ले श्री रायगड पायथा इथे होणार आहे। या उपक्रमाचं मार्गदर्शन रायगड पुत्र आकाश महाराज भोंडवे करतात। पालखी प्रमुख श्री भाऊसाहेब डांगे यांच्या नेतृत्वाखाली आयोजन पार पडत आहे। या वारीच्या निमित्तानं रायगड नगरीमध्ये येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे आयोजकांकडून सहर्ष स्वागत करण्यात येत आहे। रामकृष्ण हरी, जय जिजाऊ जय शिवराय। गेली 4 वर्षापासून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र रायगड हा पालखी सोहळा या ठिकाणी सुरू झालेला आहे। आमचे श्री भाऊसाहेब डांगे साहेब यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण इगतपुरी तालुका, नाशिक जिल्हा हे सर्व भाविक एकत्र आलेले आहेत आणि त्र्यंबकेश्वरमधून निवृत्तीनाथ मंदिर, त्र्यंबकराज मंदिर तिथे आशीर्वाद घेऊन आपण ही पालखी रायगडावर नेणार आहे आणि तिथं गेल्याच्या नंतर 5 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताहसुद्धा साजरा होणार आहे। हा जगाला एक स्तुत्य उपक्रम हा दाखवून दिलेला आहे। त्याच्याबद्दल भाऊसाहेब भाऊंचे अगदी आभार आणि सर्व मंडळींनी दरवर्षी एकत्र येऊन बहुसंख्येने आपण तिथे गेलं पाहिजे, कारण ते आपलं कर्तव्य आहे। ही सर्वांनी विनंती आहे। जय जिजाऊ जय शिवराय। जय जिजाऊ जय शिवराय। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री किल्ले रायगड पालखी सोहळा समिती, पालखीला 4 वर्ष झाले। आम्ही त्र्यंबकेश्वर ते किल्ले रायगड पालखी सोहळा समितीमार्फत पालखी त्र्यंबकेश्वर ते किल्ले रायगडवरती नेत असतो। दरवर्षीप्रमाणे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरातून त्र्यंबक राजाच्या मंदिरात दर्शन करून पालखी आमची श्री किल्ले रायगडला जाते। आता हे 4 वर्षापासून आम्ही हे कार्यक्रम चालू केला आहे। 4 वर्षापासून आम्ही दरवर्षी जातो आणि जात राहू। जय जिजाऊ जय शिवराय। किरण आहेर, C24 तास, नाशिक।